हे कोणी टॉप पर्यंत भरलं. ही नामू किती इथे फुल ओपन आहे. इथे प्लीज वर चढू नका, खाली उतर. मराठीत सांगितलेलं कळत नाही, इंग्लिश मध्ये सांगू. हाऊस द जोश. हाय सर. परत एकदा हाऊस द जोश. हाय सर. बोटी वगैरे खूप छान व्ह्यू आहे किल्ल्यावरून. समुद्र, विजयदुर्ग किल्ला आणि इथे बघा नारळाची झाडं. सुंदर. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझं चॅनल प्राजक्त प्रवासमध्ये. आणि आज आपण जाणार आहोत देवगडला विजयदुर्ग किल्ला बघायला, जो की तिन्ही बाजूने पाण्याने वेढलेला आहे, समुद्राच्या किनारी आहे. तर चला मग बघूया. किल्ल्यावर जाण्याआधी आम्ही हॉटेल पोटोबामध्ये मस्तपैकी नॉनव्हेज थाळीवरती ताव मारला. ही आहे बांगडा थाळी. गरमागरम एकदम जेवण झालेला आहे. फिश थाळी आणि चिकन थाळी सगळ्यांनी ताव मारलेला आहे मस्तपैकी एकदम. आणि आता आपण चाललेलो आहोत विजयदुर्ग किल्ला बघायला. मस्त जेवण झालेलं आहे नॉनव्हेज, त्यामुळे सगळ्यांच्या एनर्जीमध्ये, सगळ्यांच्या अंगामध्ये अशी एनर्जी आलेली आहे नॉनव्हेज खाऊन. हाऊस द जोश. बाकी काही अंगामध्ये काही जोशच नाही आहे. अरे काय खाल्लाय की नाही नक्की चिकन? हाय सर. बोला ना. हाऊस द जोश. हाऊस द जोश. हाय सर. परत एकदा हाऊस द जोश. हाय सर. हा आहे विजयदुर्ग किल्ला. मस्त टोपी आहे, हीच पिवळी टोपी. इकडे चला चढायला सुरुवात करूया विजयदुर्ग किल्ल्यावरती. पिवळी टोपी. आर यू रेडी? येस. हाऊस द जोश. याय सर. घरी जायचं. कोकणची चॅप्टर माणसं. चॅप्टर माणसं. येस, तुम्ही कोकणची चॅप्टर माणसं आहात आणि आम्ही साधी भोया. सगळ्यात साधा वळता मी आहे. आपल्यापेक्षा जास्त काय माहितीच नाही. एकदमच साधा होता त्याच्या. हे म्हणजे काय, ते म्हणजे काय. वरती एक मंदिर आहे छोटं. आणि त्यानंतर हा आहे भव्य मोठा किल्ला विजयदुर्ग. चला जाऊया. मी फर्स्ट टाइम येते विजयदुर्ग किल्ल्यावर. आणि हा किल्ला अगदी समुद्राच्या जवळच आहे. हा आहे इथे जिबीचा दरवाजा. ही आहे भव्य मोठी भिंत किल्ल्याची. आणि हा आहे बुरुज इथे. आणि आपण बघूया. अच्छा, हे जे खड्डे पडलेले तुम्हाला दिसते आहेत, तोफा मारलेले आहेत, त्याचे ते निशाण आहेत. सो तुम्ही बघू शकता केवढ्या मोठे ते हे असू शकतात. तोफाचे गोळे किती मोठे असतात ते ह्याच्यावरून कळतं आपल्याला. किल्ल्याच्या भिंती किती मजबूत आहेत यावरून आपल्याला त्याची कल्पना येते. समोरच एक समुद्र आहे आणि समुद्रावरतून एक तुटला तर दुसरा तुटला तर आतमध्ये दुसरा किल्ला बाकी आहे. अच्छा, ही मोठी भिंत मेन आहे आणि आतमध्ये अजून एक किल्ला आहे. ही तटबंदी आहे. त्याच्या खालची ती, ही दुसरी. ओके ओके, ती तटबंदीची खाली दिसते दगडाची, ती समुद्राची. त्याच्यानंतर ही वाली, त्याच्यानंतर ही तिसरी आणि त्याच्या आतमध्ये अजून एक आहे. बघूया. हे आपलं कॅमेरा जाऊन तोफांची गोळी हा रे, मेन प्रवेशद्वारावरती जात नाही.
ओके. हां हां हां, हे जे गोळे लागलेले आहेत तोफेने त्याचं निशाण आहे. बरोबर, त्यासाठी युक्ती केलेली आहे ती. सगळेच महाल तसेच. करेक्ट. शिवाजी हा आहे मुख्य प्रवेशद्वार. मोठ्याने बोल. हत्तीने हे करू नये ना म्हणून ते खेळ आहे. हत्तीने डोकं हे करतात ना, फोडतात ना. हां 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 हां. ह्या साईडचा तुटला वाटतं दरवाजा. ते असं मध्ये हे असतं वाटतं, काय म्हणतात दरवाजा अडवायचं. हे सैनिकांना बसायला त्याच्यामध्ये काय म्हणतात ते माती रक्षण करण्यासाठी इथे बसायचे आणि कोण आत येऊ नये म्हणून बसायचे. पहारेकरी जे बसायचे, जो वर पहारेकरी. तटबंदी किंवा तटार झालं तिथं रस्ता आहे. हां. जाऊया का? जा बघून येतात तिथून. आहे रस्ता. बघतच आहे जाऊन. हाय काय नसतं जावेला आहे. काही लोक बघ ना. तोफा इथे ठेवलेल्या आहेत 3 वेगवेगळ्या आकाराच्या. बापरे, ते पण चोरतात लोक, काय बोलायचं. खलबत खाना आहे इथे. हा मामा आहे त्याच्यामध्ये येस. महाराजांकडे जी माही यायची, काय म्हणतात ते, गुप्तहेर. गुप्तहेर. ते गुप्तहेर याच्यामध्ये खाना म्हणजे काय? त्याच्यामध्ये बघा हाच आहे तो सभ्य. थांब रे तुम्ही नका. गुप्त वार्ता खाना आणि ते काय हा, कशासाठी होत आहे खलबत खाना? ओके. वाव, काय सुंदर स्टेज सारखं केलंय, मस्तच. म्हणजे एक खलबत व्हायची, इथे गपचूप यायची इकडून. महाराज इकडून यायचे, समोरून कोणाला कळायचं नाही महाराज आले इथे बसले. अच्छा, ओके. इथे बोललेलं बाहेर कुठेच ऐकायला जात नाही. हे केवढ्या जाड भिंती, 5-5 फुटाच्या भिंती आहेत, 7 फुटाच्या. बरोबर, याच्या जाडीवर तुम्ही बघू शकता केवढी जाड भिंत आहे, त्याच्यामुळे तो आवाज बाहेर जात नाही. बघ ना, भिंत दाखव. हे बघ आवाज बाहेर येतो काय. काय काय देवाच्या लोकांची टेक्निक होती. म्हणजे बघा, आपण म्हणजे बघा याच्यावरून कळतं की त्यावेळेसच्या लोकांना किती म्हणजे काय काय सुचलं असेल असं आपण सध्या काय करतो की काचेचे दरवाजे लावतो म्हणजे आवाज बाहेर जाऊ नये यासाठी. पण इथे बघा एवढी जाड भिंत बांधलेली आहे, तुम्ही बघू शकता. म्हणजे काय टेक्निक असेल आणि काय डोकं असेल, खरंच मानलं पाहिजे. वर चालायसाठी रस्ता तटबंदी आहे ती पहिली, दुसरी, ही तिसरी. दाखवा इथे आयडो. दिसते. इथे तोफा ठेवलेल्या असायच्या. अच्छा, इथे वरती माणूस बघायला म्हणजे कोण येतोय, काय येतोय. हे आपण आता खालून आलो ती भिंत आहे. ओके. ही मेन भिंत. माझ्या हातात धावत नाही, खालून धावायची. तोफा वर बघू बघायला म्हणजे लागायला, लक्ष द्यायला. प्रत्येक ह्याच्यामध्ये तोफा असायचा. करायचं तिथून. हे बाण मारण्यासाठी केलेली संकल्पना आहे. हे बघ, हा इथून समोर आला तर समोर मारायची बंदूक. कसं तिरपं केलंय खालच्या साईडला तुम्ही बघू खालून आलं शकता. तर खाली मारायची. कुठल्या पण इथे खालून कुठच्या साईडला आहे बघा, खालून पण आहे या साईडला आणि इथे थोडंसं गोल पण आहे. सो जिथे असेल शत्रू तिथे ते बंदूक किंवा आपल्या खालच्या बाण, त्या काळात जसं शत्रू असेल ज्या ठिकाणी तसं त्याला मारता, तसं ते बाण ठेवून त्यांना मारायचे. बापरे, इथे बघा 3 आहेत. माय गॉड. म्हणजे खालच्यानं कळणार पण नाही की कुठून आपल्यावर वार होत चाललाय तो दुश्मनांना. आपले सैनिक पण सो ही टेक्निक आहे. वाव, हे मोठं आहे ते तोफा मारायला, इथून हे बाण किंवा हे मारायचं. पुरुष याच्यामध्ये केलंय बघा. वाव, 3 हे केलेत वेगवेगळे. हे इथे तर खाली पण केलंय म्हणजे खालच्या साईडला असेल शत्रू, समोर असेल तर जसं असेल तसं. टाकायचं इथे.
तेल, गरम तेल किंवा मग तसं त्याच्यावरती बाण वगैरे टाकायचं असेल, बाण वगैरे मारायचं असेल जर येत असतील मेन गेट आणि इथून मेन गेटवर लक्ष ठेवण्यासाठी, म्हणजे मेन गेटवरून जर कोणी शत्रू येत असेल तर इथून त्यांना कळायचं. समुद्राचं पण इथून तुम्ही बघू शकता व्ह्यू दिसतो. आपल्याला मारूच शकत नाही कोण, कारण की त्याला कळणारच नाही बाण कुठे. उफ, दगडात आपल्याला वाव, लुक ॲट द व्ह्यू मॅन. सगळं ब्लॅक, बोटी वगैरे, खूप छान व्ह्यू आहे किल्ल्यावरून. समुद्र, विजयदुर्ग किल्ला आणि इथे बघा नारळाची झाडं, सुंदर. आणि ही जी जागा आहे ही तोफेचे गोळे ठेवण्यासाठी आहे. सो इथे तुम्हाला या किल्ल्यावरती आल्यावरती बरीच त्या लोकांना कशी आयडिया सुचली असेल किंवा काय काय गोष्टी केल्या इथे तुम्हाला कळेल, जे आपल्याला सुचूच शकत नाही अजिबात. बांधायचं किंवा काही असणार त्याच्यामध्ये. दारू गोळा वगैरे ठेवण्यासाठी, शत्रूवर हमला करण्यासाठी प्रत्येक ठिकाणी काही ना काही त्यांनी योजना केलेली आहे. तिथे वर चढून तिथे बघायचं कोण दिसतं. हे गोळे ठेवायला तो गोळे. ओके, हे पण हे बघा इथे पण त्यांनी हल्ला करण्यासाठी वगैरे काही ना काही इथे सुद्धा त्यांनी सोय करून ठेवलेली आहे शत्रूवर हल्ला करण्यासाठी. म्हणजे कोणाला कळणार पण नाही कोण इथून हल्ला करेल किंवा काय. हे थांबा, मी तुम्हाला एक व्ह्यू दाखवते इकडे. लुक ॲट दिस व्ह्यू मॅन. काय सुंदर व्ह्यू आहे एकदम हा किल्ल्यावरचा. वाव, पूर्ण समुद्र इथून दिसतो आणि त्यात सूर्याची किरणं पडलेली आहेत पाण्यामध्ये. खूप छान दिसतं एकदम. आणि हवा तर इतकी थंडगार सुटली आहे. गरम होत होतं आधी, ॲक्च्युली खूप गरम होत होतं, त्यामुळे म्हटलं अरे यार इतक्या भर उन्हात आलो. पण आता हा समुद्राच्या इथे आल्यावरती जी हवा थंडगार सुटली आहे तर खूप छान वाटते एकदम. चला, हा आहे या इथे जो बसायला थोडीशी जागा मिळाली आहे तिकडचा व्ह्यू वरून. इथे बसल्यावर खूप छान वाटतं, थंड वाटतं मस्तपैकी. हे एक अजून एक भिंत आहे आणि हा एक बुरुज आहे आणि ती बुरुज केवढा जाड आहे तुम्ही बघू शकता एकदम. आणि आपण इथे चालतोय तो सुद्धा आपण त्या भिंतीवरूनच चालतोय. इतकी ती जाड भिंत आहे, बापरे. तटबंदी. पण हा जो किल्ला आहे पाण्याच्या किनारी आहे, तुम्ही बघू शकता अर्धा हा सुद्धा किल्ला पाण्यामध्येच आहे. सो सेम तसाच व्ह्यू आहे. बोटी वगैरे आहे, पाण्याचे लाटा वगैरे पूर्ण त्या किल्ल्यावरती पडतायत आणि वारा तर इतका सुटलाय की काही विचारू नका अजिबात. ही आहे किल्ल्याच्या आतमधली बाजू, पूर्ण मोठा किल्ला. वाव, खूप मोठा किल्ला आहे आणि खूपच सुंदर आहे. हे पूर्ण ही भिंत होती बट ही आता तुटलेली आहे. कशामुळे तुटली असेल काय माहिती, काळाच्या ओघामध्ये. म्हणजे किल्ल्यात. अच्छा, तिथे आतमध्ये पण आहे काहीतरी. आता आलो तो तुम्ही बघू शकता रस्ता कसं व्यवस्थित होता, व्यवस्थित बांधलेला होता. पण आधी असं बोलतात की इथे एकदम बारीक होतं आणि ते तुटलेलं होतं. सो मी तर आधी आली नाहीये. सो आपण विचारूया मामाला कसं होतं. कडा पूर्ण खाली पडलेला, याचा बुरुज जो होता ओके पूर्ण पडलेला होता. आता हा नवीन त्यांनी म्हणजे आता याच्यात ते बांधलेला आहे. चौकटीचं हे दिसतं इथे. चुन्याचं हे बारीक करायचे आणि इथे हे लिहिलेलं आहे तेव्हा तुटका बुरुज म्हणून लिहिलेलं आहे. हा पूर्वीचा बुरुज होता तो तुटका बुरुज होता. अच्छा, ओके, बरोबर. तुटका बुरुज म्हणून लिहिलेलं आहे. सो इथे त्यात बारीक भिंतीवरून चालत यावं लागायचं आधी. इथे पूर्वी चाल बारीक भिंतीवरून चालत यावं लागायचं. बापरे. आणि बाजूला समुद्र केवढं हॉरेबल होतं. बट आता त्या लोकांनी मस्त बांधलेलं आहे, त्यामुळे तुम्ही येऊ शकता. असं दाखव ना, ते पण दाखव असं नमूच्या इथून. हां, चुनखडी बारीक करण्यासाठी आहे आणि तिकडे हां व्हाईट व्हाईट दिसते तुम्ही बघू शकता. आणि ते सुद्धा गोल त्यासाठीच बनवलेलं आहे. हां, अच्छा, ओके. त्याच्यामध्ये बघा ते एक हे आहे लोखंडाचं चक्ती,
त्याच्याने ते चुनखडी त्याच्यामध्ये ते हे लोक बनवायचे. चुनखडी बनवण्यासाठी ना, चुना बनवण्यासाठी बैलाला मध्ये बांधून ते गोल जे दगड दिसतो आहे तो असे फिरवून त्याच्यामध्ये बनवायचे. या किल्ल्यावरती ऍक्च्युली बरंच काही बघण्यासारखं आहे. चिरेला सो हा आहे भुयार. आपण आता भुयारामध्ये जाऊया. मस्त आणि हे बघ याच्यामध्ये पण जागा आहे. इथे तुम्ही बघू शकता हा एक बुरुज आहे जे आपण आता भुयारातून आलो तो बुरुज. आणि इथे ही भिंत दिसते. सो जर का इथून खालून शत्रू आले असतील आणि वरचढ करत असतील तर इथून त्यांच्यावरती हमला करू शकतो आपण. इथून तुम्ही बघू शकता, इथून वाकून आपण त्याच्यावरती हमला करू शकतो. म्हणजे इकडून हमला करायचे ते शत्रूवरती. जर मुख्य दरवाजापर्यंत शत्रू किल्ल्यामध्ये घुसू नये त्यासाठी इथून सैनिक आपले त्यांच्यावरती हल्ला करायचे आणि त्यांना इथेच ठार करून टाकायचे. मुख्य द्वाराच्या इथे शत्रू घुसू नये म्हणून ही बनवलेलं आहे. हा एक मोठा बुरुज आहे आणि अशा प्रकारे आपण जो तो तुम्ही बघताय समोर तो स्टार्टिंग पॉइंट आहे. आपण जिथून स्टार्ट केलं तिथे आपण आलेलो आहोत गोल फिरून. सो फिरून झालेला आहे किल्ला. जवळजवळ 2 तास लागले हा भव्य मोठा किल्ला फिरायला. पण खूप काही शिकण्यासारखं आहे, खूप काही बघण्यासारखं आहे इथे. सो असे स्कूलची मुलं असतील, कॉलेजची वगैरे, त्यांना घेऊन जरूर या. म्हणजे त्यांना सुद्धा इथे खूप काही शिकता येईल. तुम्हाला जर हा ट्रॅव्हल ब्लॉग आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, कॉमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझं चॅनल प्राजक्ता प्रवासला सबस्क्राईब करा. त्यासाठी व्हिडिओखाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा आणि त्या बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ टाकेन तेव्हा तुम्हाला त्याची नोटिफिकेशन मिळेल.